येत नसतं आपल्याला बॅकग्राऊंड बॅकअप आपल्याला काहीच नसतं. आपण 2 मिनिटात म्हणतो मास्टरनं शिकवलं कळलं, मास्टरला शिकवता आलं. अरे बाबा आज मास्टर शिकवणार आहे अँग्युलर, बरोबर आहे की नाही? मास्टर काय शिकवणार? मग लिनियर तुम्हाला माहिती असायला पाहिजे होतं ना, पण आम्हाला लिनियर माहिती, अँग्युलर कळत, दोष कोणाला यायचा? बरोबर आहे की नाही? मग हा जो प्रॉब्लेम आपला तो आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. तर मग आपण याच एकच डायग्राम घेणार आहोत, एक मध्ये कॉमन डायग्राम घेऊया आणि एकदम सिस्टमॅटिकली एकच उदाहरण इतक्या भारी पद्धतीने समजून घ्यायचं की बाकी सगळं आपल्याला एकदम चांगलं समजलं पाहिजे, एकदम एकदम कॉन्फिडन्स मध्ये. मग आता इथं नक्कीच बाळांनो हे आपलं सर्क्युलर मोशन असेल ना रे. मग आपल्यासाठी सगळ्यात महत्वाची जी गोष्ट असते ते म्हणजे ओरिजिन किंवा सेंटर. आपण एक काम करूया, आपण असा एक इमॅजिनरी एक्स ऍक्सिस ड्रॉ करूया. चालेल का रे बाळांनो? एक्स ऍक्सिस असा इमॅजिनरी दुसरा वाय ऍक्सिस ड्रॉ करूया. इकडे हा आला वाय. मग मी याला नाव दिलं ए म्हटलं. काय नाव दिलं? ए. आता तुम्ही मला सांगा लेंथ ऑफ ओ ए याला तुम्ही काय म्हणाल? नक्की ना? म्हणजे आता फिजिक्स चालू आहे का 8वीच 7वीच जॉमेट्री चालू आहे? हा, तुमची गाडी कुठं अडकते तुम्हीच बघायचं. आता जॉमेट्री चालू आहे, 5 मिनिटं नाही कळालं आणि पुन्हा तुम्ही ओरडत गेलो आजचं फिजिक्स नाही कळालं. अरे नाला कळून ते काय चालू होतं? हा, म्हणजे कुठं गाडी अडकते ते बघायचं. चालू काय आहे? जॉमेट्रिक प्रॉब्लेम असेल तर जॉमेट्रीत म्हणायचं, अल्जेब्रात प्रॉब्लेम असेल अल्जेब्रात म्हणायचं, फिजिक्स मध्ये प्रॉब्लेम असेल फिजिक्स मध्ये म्हणायचं. लक्षात आलं का? ना तर दुखतं इथं इंजेक्शन दुसरीकडे नको. लक्षात आलं का? हा, प्रॉब्लेम आपापले सेम. आलं का लक्षात? मग आता लेंथ ऑफ ओ ला काय म्हणलं तुम्ही? रेडियस आहे. पण ए काय आहे? तर ए इज अ पॉइंट, म्हणजे ए इज अ लोकेशन ना रे बाळांनो. आणि त्या ठिकाणी ती एक जागा आहे. मग जर ती एक जागा आहे तर त्या ठिकाणी तुमची सध्या गाडी आहे आणि ती गाडी आता रेस्ट मध्ये आहे. कशी आहे? पण थोड्या वेळानं तुम्ही तिला काय करणार? म्हणजे चालू करणार ना तिला. नक्की ना? आता कसे रेस्ट मध्ये, तुम्ही थोड्या वेळाने तिला काय करणार? चालू करणार. एवढं तर नक्की ना? पुढे बघूया आपण आता. मग आता मी म्हटलं की ही रेडियस आहे, एकदम सोप्या भाषेत म्हटलं, पुढा प्रॉब्लेम येऊ नये मोठं घेतो जरा उदाहरण. चालेल का रे? किंवा तेवढं पण मोठं नको. 14 सेंटीमीटर घेतली. मग ए म्हटलं, बी म्हटलं, डी म्हटलं आणि समजा इथं एफ म्हटलं. चालेल का रे बाळांनो? ओके, चालते ना? ठीक आहे. मग आता माझा साधा प्रश्न आहे, लेंथ ऑफ एफ ए याला काय म्हणाल रे बाळांनो तुम्ही? ओके, चला ही झाली आमची डायमीटर झाली. मग ती किती असेल रे? 28 असेल ना? चला ती आहे 28. आणि एवढ्यातलं म्हणजे क्लास मधलं एक जण जरी ह्या विचारत असेल की 28 कुठून आलं, त्याला माझा नमस्कार असेल. सिरियसली कोणी काय असेल? नाही, मला अशी मुलं सगळ्यात जास्त आवडतात ज्याला काहीच येत नाही ना. ते म्हणतात सर काय सांगायचं सांगा, आपल्याला एवढा कॉन्फिडन्स आहे, आपल्याला काहीच येणार नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करा आपल्याला कळणार. बरोबर आहे ना? मग काय काय लोकांना तर काय मुलांना तर मास्टरची किव येत असेल. किती प्रयत्न करताय सर तुम्ही माझ्यासाठी, प्लीज करू नका. प्लीज काय करू नका सर प्लीज. सुना मागचा गोम्या नीट बस की नीट. जिजाऊ क्लास आहे सोन्या, इथं बसायचं पण तेवढंच नीट. हा, ती पडदा थोडासा असा कर की. तू काय थोड्या वेळाने ती तोंडावरच घेतो काय? मागे घे ना ग पडदा, तुझ्या मागे कर, तू पडद्याच्या मागे. ते कळलं ना मला. हा, पडद्याच्या मागे चाललंय ते. ओके, मग आता आपण इथं एक गाडी आणू. देता का रे एक छोटीशी गाडी? हे बघा, ही मोठी गाडी इथं आणली आता. चालतंय ना? ती आमच्याकडे मस्तपैकी एक चांगली कार आहे, पण फिजिक्स म्हणतं ही आमची कार आहे. बरोबर आहे ना? तेवढं एक बरं आहे. मग आता ही आमची कार किंवा ही आमची गाडी किंवा हे आमचं समजा कोणतरी घेतला, आम्ही आज घेतलं समजा राणाच घेतला. राणाला म्हणलं राणा आमचा उशिरा उठायला ना हल्ली, त्याला सकाळी उठवलं लवकर आणि त्याला म्हणलं चला आता अभ्यास थोडा बाजूला, ह्याची नाही आता पूर्ण बॉडीचं बघूया. मग लावलं रनिंगला
आता ए कडून राणा आला डी ला, कुठं आला रे बाळांनो? म्हणजेच माझ्या माहितीप्रमाणे राणाला असं ए मार्ग ए कडून बी मार्गे म्हणजे वाया बी म्हणत असतो त्याला, बी च्या रस्त्याने तो कुठं पोहोचला? डी ला पोहोचला. मग मी असं म्हटलं लेट बघा रे आर्क एडी ना रे बाळांनो, आर्क एडी हे कोण आहे बरं? तर मी म्हटलं डिस्टन्स. काय आहे ते? डिस्टन्स कवर्ड बाय, ओके असं मी बोललो, चालेल का रे बाळांनो? तर त्या रस्त्याने कोण पळाला? राणा. पण ऍक्च्युली हे डिस्टन्स आहे. मग डिस्प्लेसमेंट कसं असेल तर ही अशी लाईन असेल ना रे, बरोबर आहे की नाही? ही अशी कॉन्सेप्ट असते, पण ते पुढे बघणार आहोत. आता आमचं डिस्टन्स कडेच जास्त लक्ष आहे. मग आता राणा ए पासून डी ला पोहोचला तेव्हा त्याने इथं किती डिग्रीचा अँगल केला रे? 90 डिग्रीचा. मग राणाचं हे आहे अँग्युलर डिस्टन्स. आणखी मी डिस्प्लेसमेंट शब्द वापरलेला नाही, मी डिस्टन्स कडेच आहे. पण लास्ट लेक्चरला मी तुम्हाला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट शिकवलंय. डिस्प्लेसमेंट हे ऑलवेज कसं असतं? स्ट्रेट, शॉर्टेस्ट असतं ना, बरोबर आहे ना? डिस्प्लेसमेंट ऑलवेज कसं असतं? स्ट्रेट असतं, शॉर्टेस्ट पाथ असतो तो. पण मी आणखी डिस्टन्स मध्येच आहे, कारण मला इथं एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची आणि मी खूप वेळ दिलाय ह्याला. मग आता मला सांग, इतकी एवढी बडबड केल्यानंतर मग परत आम्ही आलो माझ्या माहितीप्रमाणे 9th स्टँडर्डला आलो सर्कल चॅप्टर कडे. चालतं का रे बाळांनो? मग म्हटलं सिन्स थीटा इज इक्वल टू आर इंटू, किंवा आपल्याला माहिती आहे सॉरी थीटा इज इक्वल टू थीटा अँगल म्हणजे काय असतो तर आर्क लेंथ. इथं मी काय म्हटलं, त्याला नाव देतो काहीतरी. त्याला समजा मी यस म्हणू काय, याला राणाने जे डिस्टन्स कव्हर केलं त्याला म्हटलं यस डिवाइडेड बाय आर. बरोबर आहे का? असंच ना? देअरफॉर यस इज इक्वल टू आर इंटू थीटा. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की यस म्हणजे राणाने कव्हर केलेलं जे डिस्टन्स आहे ते कशामध्ये आहे? मीटर मध्ये आहे. आणि थीटा त्याने कव्हर केलेला अँगल आहे, जो की सध्या तरी इथं मला कशामध्ये दिसलाय? डिग्री मध्ये दिसलेला आहे. एवढं आमचं बेसिक झालं. मग एवढं झाल्यानंतर आता आमच्या लक्षात आलं की हे सगळं आम्हाला समजलंय, पण याच्या पुढे आम्हाला जायचंय. कारण आतापर्यंत तुमची बडबड कशामध्ये चालत होतं? डिस्टन्स आणि डिस्टन्स. पण आता इथून पुढे थोडस आम्हाला डिस्प्लेसमेंट कडे आता ही पायरी संपली, एक स्टेप झाली. आता ही स्टेप संपली, आता स्टेप बदलायची, लेवल बदलायची आपली. मग तुम्ही म्हणाल की आता काल पण त्याच लेवलला, आज पण ह्याच लेवलला, दररोज एकच लेवलची गेम खेळायचं म्हणजे किती बोरिंग असेल का? आज लेवल बदलायची म्हणजे आपल्याला लॉजिक कडे जावं लागणार. मग आता थोडीशी हेल्प लॉजिकची घ्यावी लागणार. म्हणजे नवीन मुलं आहेत त्यांच्यासाठी आपलं ते जुनं एक्झाम्पल लॉजिकचं, की खूप 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 मोठं धरण आहे आणि त्या धरणात तुम्हाला म्हटलं जावा आणि एक ग्लास भरून पाणी आणा. खूप मोठं धरण आहे, धरण कळतं ना? धरणात काय असतं? सध्या नाही, सध्या मातीच आहे सगळीकडे. हा, मग धरणात गेलात आणि एक ग्लास पाणी घेऊन आलात. मग धरणातलं तुम्ही एक ग्लास पाणी घेऊन आल्यामुळे धरणात पाणी खूप खूप कमी झालं असेल ना? मग कुणी तुम्हाला विचारलं धरणाला काय फरक पडला? तुम्ही म्हणाल काहीच नाही पडला. मग धरणाला काहीच नाही फरक पडला, ती म्हणतो वाढलं पाणी धरणातलं. धरणाला काही ना काही फरक पडला ना, कारण पाणी ग्लास कुठला आला होता? धरणातलाच ना. मग मॅथमॅटिक्स म्हणतं एक ग्लास 200 ml चा तर असेल, बरोबर ना? 200 ml पाणी धरणातलं कमी झालं असं कोण म्हणतं? मॅथ म्हणतं. पण लॉजिक म्हणतं धरण एवढं मोठं आणि त्याच्यातलं इतकं छोटं पाणी कमी झालंय त्याच्यामुळे धरणाला जवळजवळ फरक पडलेला असं बोलतं. म्हणजे लॉजिक जे आहे थोडीशी वेगळी कॉन्सेप्ट आहे. लॉजिक मध्ये अॅक्युरसी थोडी कमी असते, मॅथमॅटिक्स मध्ये अॅक्युरसी खूप खूप हाय असते. हा दोन्हीतला फरक असतो. मग आपण आता हे जर समजलं असेल तुम्हाला हे, तर आता आपल्याला याच्या थोडंसं पुढे जायचंय. मग हे झालं तुमचं एकदम बेसिक म्हणजे हे जवळपास मी 8वी 9वीचं तुम्हाला सांगितलं. आता आपण हेच थोडस वेगळ्या पद्धतीने बघणार आहोत. आता एकदम शांत डोक्याने बघायचे. मला असं वाटत नाही की हे तुम्हाला नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घ्यायची गरज आहे म्हणून. तर आपण परत आता हीच सुरुवात करायची. पण आता याच्यामध्ये काय चेंजेस होतात, लेवल कशी बदलते आणि आम्हाला स्टडी करायला काय मिळतं. तर आमची पहिली पायरी झालेली आहे. आता दुसऱ्या पायरीवरती आम्ही परत इथंच आहोत.
अगदी तसंच आमचं सर्क्युलर मोशन असणार आहे. इथं आमचा ओरिजिन असणार आहे. आता नीट बघायचं, आता चेंजेस होतील याच्यामध्ये. काय झालं याला? ओके, बरं झालं सांगितलं. मग आता आम्ही कुठे आहोत? ए लाच आहोत. आमची गाडी कुठे आहे? ए लाच आहे. नीट बघायचं बरं. आता कुठे आहोत आम्ही? ए लाच. आणि आम्ही आता जाणार आहोत बी ला. कुठे जाणार आहोत? मग आता तुमच्या लक्षात आलं असेल, इनिशियल पोझिशन कोण आहे? ए, आणि फायनल कोण आहे? आणि मी म्हटलं लेंथ ऑफ ए बी हे डिस्टन्स यस नाही, हे डिस्टन्स यस नाही, तर मी म्हटलं कोण मला सांगेल बरं काय कळालं? खूप खूप छोट ना, खूप खूप छोटं अंतर आहे ना ते. चला, म्हणजे हे डिस्टन्स खूप छोट आहे, ही कॉन्सेप्ट आहे. मग आता माझा साधा प्रश्न आहे की जर हे अंतर खूप छोटं असेल तर त्या लेकरांसाठी परत मी एकदा एक छोटीशी गोष्ट सांगतो. बघा आता इथून इथं हे कर्वेचर तुम्हाला क्लिअर दिसतंय, पण मी जर म्हटलं तर ही तुम्हाला स्ट्रेट लाईन दिसते ना जवळजवळ. मग आता कोण मला सांगेल की नेमकं ह्या लोकांना काय सांगायचं असेल? हे अंतर थोडं आहे हे सांगण्यापाठीमागे मॅथमॅटिकल अप्रोच काय असेल असं कोण मला एक्सप्लेन करेल? ते डिस्टन्स डेल्टा घेतलं ना, डेल्टा घेण्याचा पर्पज काय असेल? आणि मी वारंवार म्हणतो, क्लासरूम मध्ये बसून जर तुमची बुद्धी चलत नसेल तर तो क्लास सोडा. माझं एकच म्हणणं असतं नेहमी, कारण आपण आलं कशामध्ये? एज्युकेशन प्रोसेसमध्ये, आणि त्या प्रोसेसमध्येच आपण दिसत नाही. काय आहे पर्पज? काय आहे मला कोण सांगेल? अप्रोच काय असेल? ते अंतर थोडं आहे म्हणण्यामध्ये काय असेल? हा, अंतर खूप खूप छोट झालं म्हणजे तो पाथ कर्व आहे का स्ट्रेट केलाय? काय केला तो? मग आता तुम्ही या लेंथ ऑफ ए बी ला तुम्ही कसं पकडणार रे बाळांनो? पकडू शकता का? आणि जर तुम्हाला आणखी पटत नसेल तर प्रयोग करून बघायचा. इथंच बाजूला करूया. समजा मी म्हटलं हे ए आहे आणि हे बी आहे, तर तुम्हाला हे बऱ्यापैकी असं कर्व दिसतंय ना? तेच मी कमी 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 करत आलो, कमी कमी करत आलो. आता तुम्ही मला सांगा हे तुम्हाला लांबून का असं ते स्ट्रेट दिसायला लागलं ना तेवढं? म्हणजे याचा अर्थ हे छोटं केलं, याचा अर्थ तुम्ही त्याला काय केलं? स्ट्रेट केलं. आता मला सांगा, मी जर म्हटलं नाऊ लेंथ ऑफ ए बी हे कसं आहे? स्ट्रेट आहे. याचा अर्थ हा, याच्यात नीट लक्ष द्या बरं का मला काय बोलायचं. बी फायनल पोझिशन आहे ना, ए इनिशियल पोझिशन आहे, म्हणजेच लेंथ ऑफ ए बी आता काय होईल? तर हे डिस्टन्स नाही, आता डिस्प्लेसमेंट होईल. बरोबर आहे का? मग डिस्टन्स पासून डिस्प्लेसमेंट बनवण्यासाठी काय वापरावं लागलं समजलं का तुम्हाला? कुठलं लॉजिक वापरावं लागलं? तर तो शॉर्टेस्ट पाथ आहे, पण तो शॉर्टेस्ट करण्यासाठी, छोटा दाखवण्यासाठी काय सांगितलं? तर हे दोन्हीतलं डिस्टन्स, कारण हा पळाला पण खूप थोडं अंतर पळाला, म्हणजे ही लेंथ कशी दाखवली? खूप खूप कमी. मग परत आमची गोष्ट की बघ, हे जर अंतर खूप मोठा असेल तर हा थिटा सुद्धा मोठाच ना, आणि जर हे अंतर खूप कमी असेल तर हा थिटा सुद्धा. मग जर आता हे डेल्टा एस असेल तर हा इथला अँगल सुद्धा खूप मोठा असेल का छोटा? खूप मोठा का छोटा? म्हणजे नक्कीच बाळांनो इथं सुद्धा हा डेल्टा काय म्हणायला पाहिजे तुम्ही? थीटा. कारण तुमचा थीटा या समोरच्यावर डिपेंड आहे, तो छोटा तर हा सुद्धा छोटा. आणि जर हे कळत नसेल तर आपल्याकडे आणखी एक प्रयोग असतो. इकडे बघा, हे पुढचं जास्त आहे, इथून आम्ही अँगल घ्यायला चालू केला तर बऱ्यापैकी मोठं ना, आणि जर हे छोटं केलं तर अँगल सुद्धा आमचा हा छोटाच होणार ना, म्हणजे अँगल याच्यावर डिपेंड आहे. मग आता तुम्ही मला या केसमध्ये सांगा की जर हे तुमचं डिस्प्लेसमेंट आहे इथं, ऑब्विसली याचं युनिट मीटर असायला पाहिजे ना रे? हा, तर या केसमध्ये हा थीटा सुद्धा खूप खूप स्मॉल आहे, तो पण तुमच्या लक्ष द्यायला पाहिजे. मग त्याला पण आम्ही काय कन्सिडर करायला पाहिजे? डिस्प्लेसमेंटच. लक्षात आलं आहे का? नक्की. मग आता तुम्ही मला सांगा, हे जे तुमचं डिस्प्लेसमेंट आहे जे की मीटर मध्ये आहे ते कशामध्ये असेल? लिनियर मध्ये. आणि हा अँगल असेल अँग्युलर मध्ये. कशामध्ये असेल? आता लक्षात आलेलं आहे का? मग आता दुसऱ्या पायरीवर आम्हाला काय कळालं की आता हे डिस्टन्स नसून कोण आहे? डिस्प्लेसमेंट आहे. हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. लक्षात राहील का? सेकंड केस कळाले तुम्हाला? मग सेकंड साठी सगळ्यात महत्वाचा अप्रोच की ह्या दोघांमधलं अंतर खूप 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 कसं आहे?
जास्त छोट, आणि मग छोट्याने कॉन्सेप्ट आणली, लक्षात आलेलं आहे का? मग आता हे समजलं असेल तर आता परत परत लेवल बदलायची का? आता हेच होईल, पण आता हे तिसऱ्या लेवलला होईल. पण तिसऱ्या लेवलला होत असताना मी आतापर्यंत जे काही कव्हर केलेलं आहे ते तुम्हाला आता तिसऱ्या लेवलला आठवायला पाहिजे, समजायला पाहिजे, नाहीतर मग काहीच उपयोग होणार नाही परत. तर चला आता परत आपण आता इथं सुरुवात करूया, नीट बघायचं होतं. आता मी परत बोललो की आता याच्यामध्ये मी हे समजून सांगितलं तुम्हाला की याला तुम्ही आता डिस्प्लेसमेंटच म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? आता डिस्प्लेसमेंट म्हणायचं. आणि यालाही तुम्ही काय म्हणायचं? आता डिस्प्लेसमेंटच म्हणायचं. लक्षात राहिलं का? यालाही काय म्हणायचं? डिस्प्लेसमेंट. यालाही, पण हे तुम्ही लेंथ मोजता त्याच्यामुळे हे कशात राहील? लिनियर मध्ये, बरोबर आहे की नाही? म्हणजेच हे कशात राहील? लेंथ मध्ये. म्हणून याचं युनिट काय राहील? मीटर. आणि हे सेंटरला इथून इथं आला एवढा अँगल क्रिएट झाले ना, म्हणून हे असेल अँगल मध्ये, म्हणून याला म्हणायचं अँग्युलर म्हणायचं. आणि याचं युनिट कसं असायला पाहिजे? रॅडियन असायला पाहिजे. झालं नाही तर सगळं? मग आता सुरुवात होईल बघा. इथं मला सांगा, हे डिस्प्लेसमेंट यस मध्ये आणि हा अँगल मी दाखवला थिटा मध्ये. रेडियस ऑब्विसली कशात असेल? आर मध्ये. ओके ना? मग मला सांगा, 9वीच्या सर्कल नुसार आपण पहिल्या लेवलला काय स्टडी केलं होतं? सिन्स अँगल थिटा इज इक्वल टू आर्क लेंथ डिवाइड बाय रेडियस. हे आपण ही दुसरी तिसरी वेळ आहे बघा. देअरफॉर थिटा इज इक्वल टू आर्क लेंथ यस डिवाइड बाय, हे तुमचं तुम्ही घेऊन आलात. यालाच थोडस नीट केलं. देअरफॉर हे आर इकडे आणलं तर आर इंटू थिटा किंवा थिटा इंटू आर काय म्हणायचं म्हणा, म्हणजे हे यस ना, बरोबर आहे का? देअरफॉर यस इज इक्वल टू आर इंटू थिटा. पण याच्यातला थिटा कशात असणार? रॅडियन मध्ये. आणि यस कशात असणार? मीटर मध्ये. आर कशात असणार? मीटर मध्ये. समजलेलं आहे का? नक्की कळालं का? मग आता सुरुवात झालेली आहे मॅथमॅटिक्सला. आता नीट लक्ष द्या. आर आपण किती घेतला होता सुरुवातीला? 14 ना रे, बरोबर आहे का? नक्की ना? हा, मग आता आपण हे समजून घेऊया. कुठे काय काय म्हणायचं तुला? मग हे समजले का? आता आपण हे रिलेशन लावू. तर तुम्ही मला सांगा बाळांनो, हे किती असेल बघूया आपण आता. मला सांगा, तुमचं जे डिस्प्लेसमेंट आहे हे टोटल 2 पाय आर असतं ना? मग हे हाफ आहे का कसं आहे? किती? 1/2 आहे का? 1/4 म्हणजे ही पूर्ण एक भाकर असेल तर ही 1/4 आहे ना? ओके, मग आपण यस म्हणजे घेतलं 1/4 इंटू 2 पाय आर ना रे, बरोबर आहे का? कळालं का? इज इक्वल टू हे आर ला आर आणि थिटाला थिटा, बरोबर आहे का? मग आता इथपर्यंत समजलेलं असेल तर आता आपण आणखी एक स्टँडर्ड खाली जाऊया. आता आपण जाऊया जवळपास 6वीच्या आसपास किंवा 7वीच्या आसपास, जिथे तुम्हाला इक्वेशन येतात. इक्वेशन याचा अर्थ तुम्ही असं केला असेल बघा, इक्वल साइन इकडे लेफ्ट हँड साइड, इकडे राईट हँड साइड, असं काहीतरी घेतलं असेल ना. मग आता मला सांगा, इक्वेशन तयार आहे का? याच्यामध्ये दोन्ही बाजूला आर आहे तर पहिलं काम काय कराल तुम्ही? कॅन्सल कराल, बरोबर आहे की नाही? मग आता हे 2 1 जा 2 2 2 जा, देअरफॉर हे झालं π/2 इज इक्वल टू, देअरफॉर थिटा इज इक्वल टू π/2. पण युनिट ह्याला काय द्यायचं? बरोबर आहे का? मग आता काय कळालं आम्हाला? तर आमच्या हे लक्षात आलेलं आहे की जर आम्ही इथून इथं गेलो तर आम्ही किती अँगल क्रिएट केला? π/2. पण आता आम्ही तीच पुढे बघणार आहोत की जेव्हा आम्ही π/2 केला तेव्हा आम्ही पळालो किती, हे पण क्रॉस चेक करायचं ना. मग आता तुम्ही मला सांगा की इथून आम्ही आलो म्हणजेच हे किती आलो? 1/4 इंटू 2π, 2 कॅन्सल, म्हणजेच हे 1/2 राहिलं ना खाली. पायची व्हॅल्यू आहे, व्हॅल्यू डिग्री मध्ये नाही ना, हे याच्यात स्ट्रेट फॉरवर्ड. ते किती झालं? 2200 आणि हे किती आलेलं आहे? 14 ना. मग हे मला सांगा, 7 1 7 7 2 14 2 2 म्हणजे हे किती झालं? 22 मीटर. आम्हाला काय कळालं? तर आम्हाला हे कळालं की जर आम्ही ए ला उभे आहोत, कुठे आहोत आम्ही? इथं ए ला. आम्हाला जायचंय कुठं? तर आम्ही चालत गेलो किती? 22 मीटर. तेव्हा इथं आम्ही अँगल किती क्रिएट केला? π/2 रॅडियन्स किंवा 90 डिग्री. एवढं समजलेलं आहे का? नक्की कळालं? मग जर आता हे सगळं समजलं असेल तर आता तुमच्या लक्षात यायला चालू झालं असेल की मागच्या 3 दिवसामध्ये आज आपण फर्स्ट टाइम मॅथमॅटिकल झालो.
मग आता जी लेकरं नवीन ज्यांनी कुठं नवीन क्लास लावला त्यांना हे कळायला पाहिजे की फिजिक्स मध्ये मॅथ्स काय असतं. कारण तुमच्या साधी सोपी आता गोष्ट लक्षात येत असेल की ए कडून तुम्ही बी ला गेलात त्यावेळेस तुम्हाला माहिती होतं की इकडे तुम्ही लेंथ कव्हर केली की तुमचा अँगल कव्हर होणार आहे, पण एक्झॅक्ट किती होणार हे जगातली एकच भाषा शिकवते ती म्हणजे मॅथ्स असते. मॅथमॅटिक्स इज अ कन्फर्म लँग्वेज. मग मराठी, हिंदी, इंग्लिश, कन्नड, उर्दू कशात पण शिका, पण मॅथ काय सांगेल, कन्फर्म सांगेल. मग आता तुमच्या हे लक्षात आलं की या सर्कलमध्ये मी जर 22 मीटर चालत गेलो तर मी अँगल किती क्रिएट करतो, 90 डिग्री. मग दुसऱ्याने एक प्रश्न विचारला की मी जर सर 44 मीटर चालत गेलो तर जा ना मग पुढचे 22 परत. मग त्या केसमध्ये तुमचा अँगल किती असेल, 180 डिग्री म्हणजेच पाय रॅडियन्स. बरोबर आहे का? एक चौथ्याने मला विचारला की सर जर मी हे 44 दुने डायरेक्टली 88 झालो इकडे म्हणजे एक राऊंडच मारला तर माझं काय होईल, तर त्याला सांगितलं तुझं लिनियर डिस्प्लेसमेंट 0 होईल. बरोबर आहे का? पण अँग्युलर डिस्प्लेसमेंट तसं होत नाही. अँग्युलर डिस्प्लेसमेंट एक राऊंड मारलं ना म्हणजेच ते होईल 360 डिग्री म्हणजेच 2 पाय रॅडियन्स. बरोबर आहे की नाही? हे मी सांगू शकत नाही, जगातली कुठली भाषा सांगू शकत नाही, फक्त आणि फक्त कोण सांगतं, मॅथ्स सांगतं. म्हणून जे मॅथ्स मध्ये आहेत ओके ते सायन्स मध्ये ओके राहतील असं माझं वैयक्तिक ठाम मत आहे. लक्षात आलं का? समजलंय का? मग आता हे जर कळालं असेल तुम्हाला तर आता आपण इथंच थोडंसं कम्पॅरिझन परत एकदा करणार आहोत. अँग्युलर लिनियर, अँग्युलर लिनियर. मग जे लिनियर तुम्हाला माहित आहे ऑलरेडी, एक तुम्हाला माहित आहे, त्याच्या मदतीने आपण जे माहित नाही ते स्टडी करणार. आपला अप्रोच बघायचा पुढच्या काही वेळाचा. अप्रोच काय असेल, तुम्हाला काहीतरी माहित आहे, मी रिपीट करतोय माझं म्हणणं, तुम्हाला काहीतरी माहित आहे त्याच्या मदतीनं तुम्हाला जे माहित नाही ते आपल्याला समजून घ्यायचंय. मग लिनियर तुम्हाला झालेलं असतं, लिनियर तुम्हाला माहिती असतं, अँग्युलर तुम्हाला माहिती, मग लिनियर माहित आहे त्याच्यामध्ये त्यांना आपण काय करायचं, अँग्युलर समजून घ्यायचं. मी काय बोललो कळलं का? नक्की? ओके. तर आता हे समजलं असेल तर इथंही तुम्ही काही लिहून घ्यायचं नाही, काही गरज नाही. आपण पुढे जाणार आहोत. आता एकदम शांत डोक्याने चौथ्या स्टेजवर यायचं आणि गरज चौथ्या स्टेजला जे आहे तेच तुम्ही नोटबुक मध्ये घ्यायचं आहे. तर फर्स्ट लेवल, सेकंड लेवल, थर्ड लेवल काही नको आपल्याला. आता आपण फोर्थ लेवलला जाऊया. परत ती सुरुवात असेल. मी काय काय करायला समजायला ना. आता इकडे समजून घ्या बघा. हे सर्कल आहे, हे रेडियस आहे, ए बी थीटा यस. चालतंय का? आता शांत डोक्याने बघायचं, नीट समजून घ्यायचं. बघायचं सिन्स थीटा जे आहे, थीटा, थीटा काय आता तुम्ही मला सांगणार आहात. मी आता 3 लेवल पर्यंत शिकवलं, चौथ्या लेवलला तुम्ही मला आन्सर द्यायचं. व्हॉट इज मीन बाय थीटा? आता कळायला पाहिजे. थीटा म्हणजे काय आहे? कव्हर केलेला अँगल. बरोबर आहे ना? कुणी कव्हर केला अँगल? ऑब्जेक्टने. तो ऑब्जेक्ट कुठं पळाला? सेंटरला जाऊन पळाला का सर्कम्फरन्स वरती पळाला? बरोबर आहे ना? ऑब्जेक्ट पळतो कुठं? सर्कम्फरन्स वर. और अँगल कहां पे क्रिएट होता है? सेंटर पे. बरोबर आहे ना? मग अँगल झाला सेंटरला म्हणजेच, मग आता ज्याला हे कळालं नाही त्याला दुसरा प्रश्न विचारणार, येस म्हणजे काय? अगोदर त्याला हे विचार. तेवढं अंतर कव्हर करावं लागलं कुठं? सर्कम्फरन्स वरती. मग आपलं काय ठरलंय? किती अंतर कमी आहे ना? कमी आहे म्हणजे कसं आहे? स्ट्रेट आहे ना, मग त्याला डिस्टन्स म्हणायचं, डिस्प्लेसमेंट. चला मग तुम्ही याला म्हणणार ना लिनियर डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटचा अर्थ एक अशी लेंथ असते जी सरळ असते असा त्याचा अर्थ झाला. कळलं का? मग याचं युनिट काय असतं रे सोन्यांनो? मीटर. मग ही स्केलर असते का वेक्टर असते? वेक्टर असते. वेक्टर असल्यामुळे याला काय असतं? डायरेक्शन असतं. सगळं 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 यायला पाहिजे की नाही? गुड. मग आता हे माहित आहे तर हे सांगावं लागेल तुम्हाला. मग थीटा काय असेल? हे लिनियर डिस्प्लेसमेंट. तर हे अँगल मध्ये असल्यामुळे हे कशामध्ये असेल? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. बरोबर आहे का? जे आपल्याला माहित आहे त्याच्या मदतीने शिकूया म्हटलं. हा मग आता हे मीटर मध्ये आहे तर हे रॅडियन. डिग्री आता म्हणू नका. डिग्री म्हणल्यास तुमचं उत्तर चुकत नाही बरं का. डिग्री युनिट आहे पण डिग्री असा युनिट नाही. डिग्री युनिट आहे. हा पुढे मग ह्याचं युनिट रॅडियन. हे कसं असेल?
वेक्टर असेल. बरोबर आहे की नाही? म्हणजे ह्याला पण डायरेक्शन असणार. बरोबर आहे का? कळलं का? आता जी लेकरं नवीन आहेत की वेक्टर डायरेक्शन वापरल्यानंतर 11वी केलेलं असतं का नाही मला माहित नाही, त्यांना मला एक क्वेश्चन विचारायचं भारी बरं का. शांत डोक्याने बघायचं, नीट बघा. तुम्ही आहात इथं, मी एकच प्रश्न विचारणार, त्याचं उत्तर तुम्हाला जर असं वाटलं नाही सर त्याचं उत्तर आम्हाला द्या तर देतो, ना तर उत्तर सुद्धा देत नाही. तुम्ही काय विचार करत बसायचं बसा. तुम्ही कुठं आहात? समोर. हे तुम्ही आहात ना? हा. मग आता तुम्हाला नकाशा मॅप तरी कळतो, इकडे काय असेल? असंच असतं का रे? बरोबर आहे ना? आता प्रश्न नीट बघा. इथं तुम्ही आहात, ओके, इथं तुम्ही आहात, तुम्ही सरळ सरळ 5 किलोमीटर चालत गेलात. किती किलोमीटर चालत गेलात? 5. पुन्हा उजवीकडे वळलात आणि परत 5 किलोमीटर चालत गेलात. प्रश्न नीट समजून घ्या. मी काय बोललो नीट बघा. आता हे बघा, तुम्ही सरळ किती किलोमीटर गेलात? 5. पुन्हा उजवीकडे वळलात, राइट टर्न लिया आपने, और फिर से आगे स्ट्रेट कितना जाना है? 5 किलोमीटर. और फिर से आपको और एक बार राइट टर्न लेना है और आपको फिर से 5 किलोमीटर जाना है. तो कितनी बार आपने राइट टर्न लिया? 2 बार ना. सरळ असे होतात, सरळ 5 गेलात, एकदा राईट घेतला, सरळ 5 गेलात आणि पुन्हा परत वळलात ना. तर आता माझा प्रश्न आहे की तुम्ही नेमकं कुठे आहात? तर प्रश्न असे असतील, 5 किलोमीटर टुवर्ड्स नॉर्थ, 5 किलोमीटर टुवर्ड्स साऊथ, 5 किलोमीटर टुवर्ड्स वेस्ट, 5 किलोमीटर टुवर्ड्स ईस्ट, असे 4 ऑप्शन आहेत. म्हणजे उत्तरेकडे 5 किलोमीटर, दक्षिणेकडे 5 किलोमीटर, पश्चिमेकडे 5 किलोमीटर आणि पूर्वेकडे 5 किलोमीटर. तुम्ही कुठे असाल? उत्तर देता येत. मग मी हा प्रश्न का विचारला कळालं का? ज्यांना डायरेक्शनचं महत्व माहित नव्हतं ना त्यांच्यासाठी हा प्रश्न होता की या प्रश्नाचं उत्तर शोधता येत. अरण्याचं उत्तर शोधता येईल का? का कसं येत आहे? हा, तर याचं उत्तर शोधता येत. डेटा इनसफिशियंट. मग तुम्ही म्हणाल सर सुरुवातीला त्याचं म्हणजे तुमचं तोंड कुठं होतं ते सांगा. मी म्हटलं तुमचं तोंड होतं उत्तरेला. कुठं होतं आता? म्हणजे तुम्ही इकडे बघताय ना. हा, मग आता तुम्ही 5 किलोमीटर तिकडे जाणार ना, पुन्हा जाताय म्हणजे उजवा हात तिकडे आहे ना, म्हणजे फर्स्ट राईट घेतला, बरोबर आहे की नाही, आणि इथं 5 किलोमीटर गेला, नंतर सेकंड राईट घेऊन इथं आलात ना, तर मग तुम्ही तुमच्या ओरिजिनल पोझिशन पासून किती लांब गेलात? 5 किलोमीटर टुवर्ड्स ईस्ट. मग मात्र तुम्ही उत्तर काय देऊ शकता? कळलं का? बरं, समजा एक शहाणा आहे, तो ऑलरेडी इकडे बघत होता इकडे, तर तो जाणार उजवीकडे वळणार परत, तर तो कुठे येणार? 5 किलोमीटर. आणि एक शहाणा तो इकडे बघत होता इकडे, तर तो 5 येणार, परत 5 आणि परत, मग तो इकडे असणार ना. म्हणजे याचा अर्थ काही ठिकाणी तुम्हाला डायरेक्शन असेल तरच उत्तर सापडतं, तरच ती कॉन्सेप्ट कळते. लक्षात आलं का मला काय बोलायचंय? म्हणजे दिशा किती महत्वाची आहे जादूवर कळते का? ठीक आहे, हे समजलंय का? नक्की कळालं हे? ओके. मग जर हे समजलं असेल बाळांनो, तर आता तुमच्या लक्षात आलेलं आहे की आता आम्हाला फक्त आणि फक्त काय कळालंय? डिस्प्लेसमेंट. बरोबर आहे ना? काय कळालं आता? डिस्प्लेसमेंट. हे कळालंय तुम्हाला. चला आता पुढे जाऊया, ह्याची गरज नाही. मग आता नीट बघा रे बाबांनो, आता हे कळालं तुम्हाला. आता डिस्प्लेसमेंट झाल्यानंतर माझ्या डोक्यात काय असेल? काय असेल? चला आता माझा साधा प्रश्न आहे, वेलॉसिटी काय असतं? हे मी अगोदरच काय म्हटलं, हे तुम्हाला येत असतं. जे तुम्हाला येतं त्याच्या मदतीने जे येत नाही ते शिकवणार मी. वेलॉसिटी काय असतं? चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू, म्हणजे वेळेमध्ये बदल होतो, पण कशात? वेळेनुसार बदल झाला. कशामध्ये? डिस्प्लेसमेंट मध्ये. जर डिस्प्लेसमेंट मध्ये बदलला मग हे कळत नसतं आम्हाला. तर ह्यासाठी एक उदाहरण साधं सोपं बघा. इकडे तुम्ही इथे आहात, येला तुम्ही बी ला गेलात आणि हे अंतर आहे 100 मीटर. किती आहे? ए टू बी जाण्यासाठी तुम्हाला वेळ लागला 10 सेकंदांचा. किती वेळ लागला? मग आता तुम्ही मला सांगा, यस तुमचं किती आहे? 100 मीटर ना रे, स्ट्रेट आहे म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे ना, आहे ना डिस्प्लेसमेंट? हो. बर, टाइम किती दिलाय तुम्हाला? 10 सेकंद. मग वेलॉसिटी म्हणजेच काय आहे? तर दॅट इज द रेशो ऑफ डिस्प्लेसमेंट टू
टाइम. बरोबर आहे की नाही? मग आता मला सांग, ह्याच्यासारखं असतं रे, आपण लहानपणी 7वी 8वी 9वी स्पीड वगैरे शिकलेलो असतो ना, स्पीड सारखंच असतं, फक्त स्पीड मध्ये डायरेक्शन नसते, त्याच्या डायरेक्शन असते, एवढंच. मग आता तुम्ही मला सांगा व्हेलॉसिटी म्हणजेच काय आहे? तर आपण म्हटलं रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू. मग किती डिस्प्लेसमेंट झालं तुमचं? 100 मीटर. किती वेळात झालं? 10 सेकंदात. बघा, लेंथचं युनिट मीटर याचा आहे का? टाइमचं युनिट सेकंद याचा आहे का? मग याचा अर्थ 10 1 जा 10 10 10 जाणार आहे, म्हणजे 10 मीटर पर. हे काय झालं? आमचं व्हेलॉसिटी झालं. बरोबर आहे की नाही? मग आता मला सांगा, ही व्हेलॉसिटी तुमच्या लक्षात आलं असेल, ही व्हेलॉसिटी कशावर डिपेंड आहे? तर डिस्प्लेसमेंट. आणि पण डिस्प्लेसमेंट आम्ही कशात घेतलं होतं? म्हणजेच ही मीटर म्हटलं की डिस्प्लेसमेंट आमचं कशात होतं? लिनियर मध्ये ना. मग व्हेलॉसिटी सुद्धा कशा असणार? लिनियर मध्ये. देअरफॉर व्हेलॉसिटी लिनियर मधले असते, त्याचं युनिट काय असतं? मीटर पर. लिनियर कळालं ना? हे तुम्हाला माहिती असतं ना. आता हे माहित आहे, तर ह्याच्या मदतीनं जे माहित नाही ते स्टडी करावं लागेल. बरोबर ना? आता हे जर कळालं असेल तर आता मी थांबणार आहे. आता मला क्रॉस क्वेश्चन विचारायचं आहे. आता आपला क्लासचा ते विषयच वेगळा आहे. मी तुम्हाला काय म्हटलं, आता हे तुम्हाला कळालंय, तर आता परत तुम्ही तुमच्या डोक्यावर ताण द्यायचंय की जर तुम्हाला लिनियर व्हेलॉसिटी v हे कळालं असेल, तर मी म्हटलं मग अँग्युलर व्हेलॉसिटी. आता अँग्युलर व्हेलॉसिटी आणि लिनियर व्हेलॉसिटी साठी काय वापरलं? v लेटर वापरलं. तर अँग्युलर व्हेलॉसिटी वापरतात ओमेगा वापरतात. काय वापरतात? ओमेगा म्हणायचं. याला काय म्हणायचं? ओमेगा म्हणायचं. काय म्हणायचं याला? ओमेगा म्हणायचं. ते पुढे बघूया. पण लिनियर व्हेलॉसिटी असं आहे, तर अँग्युलर व्हेलॉसिटी काय असेल असं माझा छोटासा प्रश्न राहील. सगळ्याच गोष्टी शिकल्या ह्याच्यानुसार सांगणार ना तुम्ही? हा, कसं असेल? थिटा अपॉन, आता कंपॅरिझन टायमिंग नुसारच होणार ना. म्हणजे थिटा बाय म्हणजे किती इथं आहे, किती लेंथ कव्हर केली किती वेळात. बरोबर आहे ना? तिथं काय असेल? किती अँगल कव्हर केला किती वेळात, असंच असेल ना. ओके. पण आपल्या सवयीप्रमाणे आता तुम्ही एवढं मात्र घ्यायचंय प्लीज, म्हणजे मला ह्याची गरज लागणार नाही. पण आम्ही हे रफ करतो आणि हे वापर कोणापासून झालेलं असतं लगेच कळतं. मला सांगा, तुम्ही बाळांनो इथे आहात आणि तुम्ही 5 किलोमीटर इकडे आलात. 5 किलोमीटर तुमच्या राईटला गेलात. कुठे गेलात? राईटला. तर तुम्ही या 5 किलोमीटरला प्लस लिहिता का मायनस लिहिता? तुमचा रूल काय आहे? जर हा एक ऍक्सिस असेल, समजा हा एक्स आणि हा वाय ऍक्सिस असेल, तुम्ही इथं ओरिजिन इथं आहात आणि तुम्ही इकडे 5 किलोमीटर गेलात, तर हे 5 किलोमीटर प्लस का मायनस? जोरात नक्की ना? तुम्ही इथं आहात आणि इकडे 5 किलोमीटर आलात, तर मग हे प्लस आणि मायनस का लिहायचं मला अगोदर कोणी सांगा. मग त्यासाठी 3रीला 4थीला 5वीला जे काय जायचं ते जाऊन या अगोदर. अरे प्लस आणि मायनस काय असतात रे? दीज आर दी ओनली साइन कन्व्हेन्शन ना, 1000 वेळा सांगितले ना. मग आपण माणसाने काय ठरवलं की मी उजवीकडे गेलो तर काय समजायचं? प्लस, आणि डावीकडे गेलो तर साधा सोपा रूल आहे की नाही. मग उजवीकडे म्हणजे राईटला आणि लेफ्टला ही काय झाली रे बाळांनो? बरोबर आहे का? डायरेक्शनचं इम्पॉर्टन्स कळालं का आता? नक्की. मग लेंथ मध्ये डायरेक्शन आहे. मग मी मगाशी सांगितलं की 5 किलोमीटर प्लस 5 किलोमीटर याचा अर्थ काय झाला? तर टुवर्ड्स ईस्ट असेल ना. बरोबर आहे का? मी म्हटलं माझं डिस्प्लेसमेंट किती झालं? 5 किलोमीटर मायनस झालं, तर मी कुठे गेलो? इकडे उजवीकडे गेलो का डावीकडे? म्हणजे प्लस आणि मायनस माझं काय सांगायला कळालं का? एक्झॅक्टली. अरे ना, आता नीट बघ, ही एक रेफरन्स लाईन आहे आणि तुला अँगल ड्रॉ करायला सांगितला 30 डिग्रीचा. 30 डिग्रीचा अँगल ड्रॉ करायचा सांगितल्यानंतर हे तू वर असं फिरवतोस ना आणि हा 30 डिग्री म्हणतोस ना. पण मी 30 डिग्रीचा अँगल तुला काढायला सांगितला आणि तू असा 30 डिग्री ड्रॉ केलास, म्हणजेच तू खाली आलास. तर ह्या अँगलला तू प्लस 30 डिग्री म्हणलास ना, तर ह्याला काय म्हणशील? मग आता मला सांग, इथून तू असा जातोय याचा अर्थ तू अँटी क्लॉकवाईज जातोय ना. अँटी क्लॉक वाईजला तू काय समजलास?
तर मग हे आता क्लॉकवाईज होईल ना घड्याळाच्या काट्यासारखं. मग क्लॉकवाईजला तुम्हाला काय म्हणावं लागेल. मग आता प्लस आणि मायनस डायरेक्शन आलं का नाही. म्हणजेच हा अँगल थीटा जो आहे आता डिग्रीत घेतला तुम्ही रेडियन मध्ये म्हणाल. मग हा थीटा सुद्धा वेक्टर आहे का नाही. ह्याला पण दिशा असते का नाही. बरोबर आहे का नाही. मग अँगलला डायरेक्शन आहे का नाही. कन्फर्म कळालं का. मग आता मुद्दा होता बघा आता दोन्हीतलं. इकडे याचं समजून सांगतो. सिन्स वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टाइम ना. पण डिस्प्लेसमेंट कसं आहे बघा ना तुम्ही. इकडे आला तर पॉझिटिव्ह तिकडे गेला तर म्हणजे डिस्प्लेसमेंट स्केलर आहे वेक्टर आहे. वेक्टर आहे ना म्हणजे डिस्प्लेसमेंटच्या डोक्यावर काय लागेल. वेक्टर म्हणजेच दिशा लागेल ना. मग उजव्या बाजूला कोण आहे वेक्टर. याचा अर्थ डावीकडे सुद्धा कोण आहे. मग आत्ताच मला सांगा तुमचा थीटा डायरेक्शन अँटी क्लॉकवाईज गेला पॉझिटिव्ह क्लॉकवाईज गेला मग हा कोण आहे वेक्टर आहे का नाही. अँटी क्लॉकवाईज गेला तर प्लस क्लॉकवाईज गेला तर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध बाजूने गेला की प्लस आणि काट्यानुसार गेला की मग हा वेक्टर आहे का नाही. वेक्टर आहे. डिवाइड बाय टाइम म्हणजेच काय होतं तुमचा अँग्युलर. मग हा वेक्टर तर हा सुद्धा कोण झाला कारण हा कोणावर डिपेंड आहे वेक्टरवरती. लक्षात आलं का. आता कन्फर्म झालं सगळं नक्की कळालं. मग दिशा डायरेक्शन याचा अर्थ ओनली साइन. आणि आम्ही कितीतरी वेळा सांगितलं समजा ही अर्थ आहे अर्थ आम्ही वरती चाललो तर आम्ही हाईट घेतो आणि हाईट पॉझिटिव्ह घेतो ना. आम्ही खाली चाललो जमिनीत चाललो विहिरीत चाललो बोरवेल मध्ये चाललो तर ते डेप्थ झाली ना. मग डेप्थला काय म्हणायचं निगेटिव्ह. हाईटला काय म्हणायचं. एवढं सिंपल आम्ही शिकलोय ना. मग प्लस आणि मायनसचा अर्थ काय असतो ओनली साइन कन्व्हेन्शन. आणि साइन कन्व्हेन्शन बऱ्याचदा आपल्याला काय दाखवतात दिशा. बरोबर आहे का. कळलं का आता. मग याचा अर्थ हे खरं खरं सगळ्यांना समजलेलं आहे का नक्की. मग ओमेगाचं युनिट काय असायला हवं. थीटाचं युनिट रेडियन टायमिंगचं युनिट सेकंड. इथपर्यंत कळालं आहे का नक्की. आणखी कोणाचं काय डाऊट असेल कारण जेवढे जास्त डाऊट तेवढं बेस्ट लेक्चर होतं कारण तेवढं लेक्चर कन्फर्म कडे जातं. तुम्हाला जेवढे जास्त डाऊट येतील तेवढे तुम्ही विचारायला पाहिजे हे कसं ते कसं. हे खरं कळालं तुम्हाला नक्की. तर ठीक आहे. लिनियर हे तुमचं 11वी पर्यंतचं नॉलेज आणि हे आता चालू चॅप्टर मध्ये आमचं शिकणं चालू आहे. पण आमच्याकडे डायरेक्ट मेथड नाही. हे शिकून आम्ही ते शिकतोय. मग इकडे आम्ही शिकलेलो आहोत डिस्प्लेसमेंट. काय शिकलो डिस्प्लेसमेंट. मग ही डिस्प्लेसमेंट आम्हाला लेंथ मध्ये शिकायची म्हणून पुढे काय लिहिलं लिनियर. इकडे सुद्धा आम्ही शिकणार काय डिस्प्लेसमेंट. बरोबर आहे का. पण ही डिस्प्लेसमेंट आम्हाला कशा शिकायची अँगल मध्ये म्हणून याला काय म्हटलं त्याला अँग्युलर म्हटलं. चालेल का. चला मग ती आम्ही इथं कशा दाखवली इथं यस मध्ये दाखवली. कशा दाखवली इथं कशा दाखवणार थीटा मध्ये. याचं युनिट आम्ही सांगितलं. युनिट काय सांगितलं मीटर. बरोबर आहे की नाही. तर याचं युनिट आम्ही काय सांगणार रेडियन. बरोबर आहे. मग याला डायरेक्शन आहे का आहे म्हणून हा कोण आहे वेक्टर. तर हा सुद्धा कोण असायला पाहिजे वेक्टर असायला पाहिजे. बरोबर आहे की नाही. ओके. त्याच्यानंतर आम्ही वेलॉसिटी स्टडी केली. काय स्टडी केली मग वेलॉसिटी काय असतं रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू. मग डिस्प्लेसमेंट तुमचं वेक्टर आहे तर वेलॉसिटी सुद्धा काय होणार. मग डिस्प्लेसमेंटचं युनिट आहे मीटर. टायमिंगचं युनिट काय असणार सेकंड म्हणजेच तुमचं युनिट मीटर पर. बरोबर आहे का. देअर फॉर वेलॉसिटी कशात दाखवली v ने दाखवली. v इज इक्वल टू एस बाय टी. एस डिस्प्लेसमेंट. बरोबर आहे का. मी याचं युनिट आलं मीटर पर. बरोबर आहे का. मग इकडे अँग्युलर वेलॉसिटी होणार ना. मग अँग्युलर वेलॉसिटी कशामध्ये दाखवली ओमेगा मध्ये येणार आहे. हा सिन्स ओमेगा इज इक्वल टू थीटा बाय टी येणार आहे. मग थीटा वेक्टर तर ओमेगा सुद्धा. मग थीटाचं युनिट काय आहे टायमिंगचं सॉरी. बरोबर आहे का नक्की ना. मग आता तुम्ही मला सांगा तुम्हाला डिस्प्लेसमेंट समजली वेलॉसिटी समजली काय राहिलं इकडे. व्हेरी गुड. इकडे काय राहिलं मग इकडे काय राहणार आता. एवढं सोपं असतं. आम्ही समजूनच घ्यायचं फक्त. एकदा आम्हाला कळायला लागलं ना समजण्यासाठी त्रास होतो मान्य की बाबा हे नाही कळालं. बघा कुठली एक गोष्ट सांगताना समजा कुठलं मॅथ नाही कळालं कुठलं जॉमेट्री म्हणजे अल्जेब्रा राहिला जॉमेट्री राहिलं हे राहिलं ते राहिलं होऊ शकतं. पण एकदा चांगलं कळालं की परत लोडच राहत नाही कारण कळलं समजलेलं असतं.
तिथं कुठे 4 वेळा आठवायचं आणि पाठ करायचं किंवा अशा ट्रिक्स वापरायची काहीच गरज नसते. मग हे झालं असेल तर आता आमचं पूर्ण लक्ष कशावर असणार आहे? आमचं सगळं लक्ष असणार आहे ऍक्सेलरेशन. ओके, इथपर्यंत सोबत आहात का? याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? मराठी मीडियम वाले बरोबर आहे ना? मराठी मीडियम वाले मी एवढा आवर्जून लिहितो. माझ्या मागचं पण लेक्चर बघा तुम्ही युट्यूब वरती आहे ते, कारण माझं फिटच झालेलं आहे. हे म्हणजे वराना सिरियसली मला तेवढं ते लक्षात राहिल्यामुळे ते समजतं. मग मलाही सांगा, ज्यांना ज्यांना टू व्हीलर येते त्यांना माझा साधा प्रश्न आहे की इमॅजिन करा, टू व्हीलर आहे, 2 हँडल आहे, 2 हात लावलेले असतात. मग उजव्या हातामध्ये जी उजवी मूठ आहे ती मूव्हेबल असते ना, त्याला तुम्ही काय म्हणता रे? ऍक्सेलरेटर म्हणता, बरोबर आहे ना? मग ऍक्सेलरेटर काय असेल? इट इज अ डिव्हाइस विच ऍक्सेलरेट्स द व्हेइकल, बरोबर आहे ना? त्याचं काय काम असतं? ऍक्सेलरेट करायचं. मग ऍक्सेलरेट करणे म्हणजे काय ना? बऱ्याचदा हा प्रश्न विचारला जातो ना, गाडीला ब्रेक कशासाठी असतो? मग एखाद्याला सहज विचारलं गाडीला ब्रेक का असतं, तर गाडीला ब्रेक असल्यामुळे काय होतं, तर आपण गाडी हळू पळवतो का जोरात पळवतो? गाडीला ब्रेक असल्यामुळे आपण गाडी हळू पळवतो का जोरात पळवतो? जोरात ना, बरोबर आहे की नाही? असंच ना, कारण ब्रेक नसेल तर पळवा बरं, पुन्हा थांबवून दाखवा. कोण हा विचार नाही ना करणार. तो का ना गाडीला ब्रेक आहे कशासाठी? गाडीची स्पीड कमी करण्यासाठी. अरे पण गाडीला ब्रेक आहे म्हणूनच आपण गाडी पळवू शकतो. मग आता आमचा साधा प्रश्न आहे की गाडी ऍक्सेलरेट करणं म्हणजे नेमकं काय करणं? तर आपण गाडीची वेलॉसिटी कमी जास्त करत असतो. काय करत असतो? जर आपण ऍक्सेलरेटर वाढवला, त्याला पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन म्हणून, आपली वेलॉसिटी वाढते. आणि जर तुम्हाला वेलॉसिटी कमी करायची असेल तर तुम्ही काय करायचं? ब्रेक मारायचा, तुमची वेलॉसिटी कमी. त्याला तुम्ही निगेटिव्ह ऍक्सेलरेशन, रिटार्डेशन वगैरे शब्द वापरतो. पण प्रॉब्लेम हा आहे की खरंच आम्हाला आणखी ऍक्सेलरेशन तेवढ्या डेप्थ मध्ये कळत नाही. आणि जर तुम्हाला इथंच डेमो बघायचा असेल, दूध का दूध, पाणी का पाणी, तर मी तर कुणालाही म्हणतो की जनरली मला कोणी ऍक्सेलरेशनचं एखादं उदाहरण मला समजून सांगा की ऍक्सेलरेशन काय असतं किंवा कसं असतं, असं एक उदाहरण सांगा फक्त. मी तुम्हाला करोड एक्झाम्पल सांगतो, इन्फानाइट सांगतो, तर मला एक सांगा. बरं, असं कोण आहे का की सर लाईफ मध्ये फर्स्ट टाइम मी ऍक्सेलरेशन शब्द ऐकलाय सर? असेल तर सांगा. मी तो ऐकलाय. फॅन. आता स्विच ऑन केलं की ऍक्सेलरेट होतो, स्विच ऑफ केलं की रिटार्ड होतो, डिऍक्सेलरेशन किंवा निगेटिव्ह ऍक्सेलरेशन होतं. सगळ्यांनी ऐकलंय ना? मग सगळ्यांनी ऐकलं. बरं, फक्त ऐकलंय का 9वी 10वी 11वी मध्ये कुठं ना कुठं तुम्हाला सिलेबस मध्ये होता? सिलेबस मध्ये होता म्हणजे समजून सांगितलं असेल शिक्षकाने. मग तुम्हाला समजलाय का? समजलाय का? मग समजला असेल तर तुम्ही शिक्षकाला सांगलं मला असं कळलंय. समजला? म्हणजे आमच्या ज्ञानेश्वरीचं पण काय, तेव्हा समजलं नाही म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. म्हणजे ज्ञानेश्वरीला माहितच होतं, 9वीत नाही कळला नो प्रॉब्लेम, 10वीत नाही कळला नो प्रॉब्लेम, 11वीत नाही कळला नो प्रॉब्लेम, मी 12वीला जाणार त्यांच्याकडे. किती सोपी. तर आपण एक समजून घेऊया गोष्ट सुंदर. त्यासाठी मी एक नेचरचं एक्झाम्पल समजून घेऊ. फ्री फॉल. समजा बाळांनो, हे आपण असं म्हणूया, मला खरं तर एक हेलिकॉप्टर घ्यायचं होतं, पण पुन्हा माझ्या लक्षात आलं की मनोज तुला ते ड्रॉइंग येणार. मग मनोजने लगेच म्हणलं आता आपण एक्झाम्पल बघतो. पण इथून खाली कसं पडेल? तर प्रॉब्लेम आला. बरं, काय अडचण नाही. इमॅजिन करायचं. आता नको इमॅजिन करायचं. इमॅजिन करा की हे काय आहे? हेलिकॉप्टर आहे. इमॅजिन करावं लागेल तेवढं. आणि मग आता मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला हेलिकॉप्टर मधून काय करायचे? जम्प करायचे. तुम्हाला तिथून काय करायचे? जम्प करायचे. तुम्ही करणार का? पण ठीक आहे, नाही तर मग दुसरं उदाहरण.
तुम्ही सगळेच्या सगळे हेलिकॉप्टर मध्ये आहात आणि तुम्हाला थोडासा अक्षय कुमार चावलाय, त्यामुळे तुम्ही स्टंट करणार आहात. मग तुम्ही काय केलं, मस्तपैकी हेलिकॉप्टरच्या बाहेर असा हात काढलाय, हातामध्ये तुमचे ऍपल आहे, तुम्ही खात होतात ना, हा ते ऍपल आहे, ऍपल नाही आपल्याकडे पेरू आहे, पेरू. हा हातात काय आहे तुमच्या, पेरू. हा हा मग पेरू कळला का तुम्हाला, आणि तो पेरू तुम्ही काय करायचंय, सोडून द्यायचाय. पेरू काय केला, सोडून दिला. तुम्ही पेरू कुठून सोडून दिला, तर एवढ्या मोठ्या हाईट वरून पेरू सोडलाय ना, बरोबर आहे ना. खाली कोण आलं ते नको ना डोक्यात देऊ दादा. अरे आपला क्लास ऍक्सेलरेशन साठी आहे, खाली तुझ्या डोक्यावर पडलं ते कशाला. तुमचं इमॅजिनेशन हेलिकॉप्टरला झालं नाही, पण खाली कोणाच पडलं हे इमॅजिनेशन होतंय. किती बुद्धी आहे भारी तुमचं. हा प्लीज मेन कॉन्सेप्ट कडे. आता जोपर्यंत तो पेरू हातात होता, बरोबर आहे ना, बघा, आणि ज्या इन्स्टंटला तो मी असं थ्रो नाही केला, मी काय केलंय, रिलीज केलाय. रिलीज आणि थ्रो मधला फरक कळतो ना. हा पेन रिलीज झाला, हा पेन थ्रो झाला, कळतं ना. मी थ्रो नाही करणार तर मी काय करणार, रिलीज कर. मग रिलीज आणि थ्रो मध्ये काय डिफरन्स असतो, कोण मला सांगेल टेक्निकली. रिलीज मध्ये इनिशियल वेलोसिटी 0 असणार आणि थ्रो मध्ये काही नसणार, बरोबर आहे ना. फेकताना काही ना काही त्याला स्पीड आहे, आणि रिलीज मध्ये इनिशियल वेलोसिटी म्हणजे यू, इनिशियल वेलोसिटी 0 मीटर पर सेकंद आहे. आता बघांनो, एका सेकंदामध्ये एक म्हणजे आता टायमिंग सुरू झाला, टायमर 0 पासून स्टार्ट झाला ना. ज्या वेळेस माझा वेळ 1 सेकंद होईल ना, 1 सेकंद वेळ किती होईल, 1 सेकंद, त्या क्षणाला माझी वेलॉसिटी किती झालेली असते ना, ते का 9.8 मीटर पर सेकंद एवढी वेलॉसिटी झालेली असते. पण मी म्हणणार आहे 10 घेतो थोड्या वेळासाठी. किती घेतो, 10 मीटर पर सेकंद. मग आता पेरू ज्यावेळेस मी सोडला तेव्हा त्याची स्पीड म्हणा थोड्या वेळासाठी किती होती, 0 सोडताना. एका सेकंदात त्याची स्पीड किंवा वेलोसिटी किती वाढली, 10 ने. आता 2 सेकंदानंतर जेव्हा 2 सेकंद झाले तेव्हा त्याची स्पीड 10 + 10 होईल ना, म्हणजे आता किती होईल, बरोबर आहे का. मग तुमच्या लक्षात आलं असेल की ही आहे वेलॉसिटी. आता वेलॉसिटीत बदल व्हायला ना, मग जी क्वांटिटी वेलॉसिटी मध्ये चेंज करते त्याला म्हणायचं असतं ऍक्सेलरेशन. कळतं का. मग ज्या वेळेस आपण एक उदाहरण समजा, हे एवढं तुम्हाला जड गेलं, तुम्ही तुमच्या स्कूटीचं एक्झाम्पल घ्या. तुम्हीच इमॅजिन करा की तुम्ही गाडी स्टार्ट केली, गाडी स्टार्ट करणं आणि मोशन मध्ये आणण्यातला फरक बघा. समजा मी माझ्या गाडीला फक्त किक मारली, गाडी तिथंच आहे ना, फक्त गाडी ऑन झाली, मी पहिला गिअर टाकला आणि मग हळूहळू ऍक्सिलरेट केलं, समजा क्लच, जी प्रोसेस बाकी सांगायची गरज नाही. मग हळूहळू तुमची गाडी स्पीड मध्ये आली. आता तुम्हाला माहित आहे, मी आणखी ऍक्सिलरेटर वाढवला तर माझी वेलॉसिटी वाढते, म्हणजे ऍक्सिलरेटर काय करत असतो तर त्या वेलॉसिटी मध्ये बदल घडवून आणत असतो. लक्षात आलं का. मग याचं एक गाडीचं उदाहरण घेतलं. समजा बाळांना मी म्हटलं सुरुवातीला माझ्या गाडीची स्पीड आहे 10 मीटर पर सेकंद, मी असं बोललो. आता 1 सेकंद आला, 1 सेकंद वाढवला आणि त्यावेळेस माझ्या गाडीची स्पीड झाली समजा मी म्हटलं 12 मीटर पर सेकंद. म्हणजे एका सेकंदात 10चं किती झालं, 12. म्हणजे मी माझी स्पीड कितीनं वाढवली, 2 न वाढवली. लक्षात आलं का. तेच समजा असं आम्ही म्हटलं की आमच्या गाडीची स्पीड होती समजा 10 मीटर पर सेकंद आणि मी ब्रेक मारला. मी काय केला, ब्रेक मारल्यानंतर 5 सेकंदामध्ये गाडी थांबली. किती सेकंदात गाडी थांबली, 5 सेकंदात गाडी थांबली. मग सुरुवातीची स्पीड किती होती, सुरुवातीची स्पीड किती होती, 10 मीटर पर सेकंद. आणि ब्रेक मारल्यानंतर गाडी 5 सेकंदात काय झाली, थांबली. म्हणजे फायनल स्पीड किती झाली, 0 मीटर पर सेकंद. मग 10चं 0 झालं म्हणजे बदल 10 ने झाला ना. मग 10चा बदल म्हणजे आता तुम्हाला तर माहिती आहे हे असं असतं बघा. ऍक्सेलरेशन म्हणजे चेंज इन वेलोसिटी, पुढे टेक्निकल बोलणारच होतो पण आता थोडक्यात सांगतो. कितीचा बदल झाला, 10चा. किती सेकंदात झाला, 5. म्हणजे प्रत्येक सेकंदाला कितीने बदलत गेली, 2 ने. लक्षात आलं का. हे गावठी भाषेत. आता याला मी टेक्निकली सांगायचा प्रयत्न करतो, मग त्याचं युनिट त्याचं सगळं डिटेल मध्ये सांगतो. तर आता इकडे बघा, मग मला असं वाटतं हे एक्झाम्पल परफेक्ट लक्षात राहील ना. प्रत्येक
प्रत्येक सेकंदानंतर आपली स्पीड वाढत 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 जाते. त्याच्यामुळे कधी बघा क्रिकेट खेळताना सुद्धा जेवढा उंच कॅच जातो तो सुटण्याचे चान्सेस जास्त होतात. जेवढा हाय कॅच जातो ना तो लवकर सुटतो. कारण आपल्याला तो जजेस होत नाही लवकर. आपल्याला ते लक्षात येत नाही की जेवढा तो जास्त वेळ घेणार तेवढी त्याची स्पीड वाढत चाललेली असते. म्हणजे जेवढी व्हेलॉसिटी जास्त, मास तर तेवढंच आहे, मग मास इंटू व्हेलॉसिटीने वाढलेलं असतं मोमेंटम. मोमेंटम एवढं वाढतं आपण इझी घ्यायला जातो, पण मोमेंटम एवढं वाढलेलं असतं की तो ज्यावेळेस आपल्या हातावरती पडतो ना तेवढं मोमेंटम आपल्याला हँडलच करतात आणि कॅच सुटतो. मग हे आपल्या डोक्यातच येत नाही. मग आता इकडे बघा, आता मग ऍक्सेलरेशनला टेक्निकली कसं म्हणणार तर बघा, ऍक्सेलरेशन समजा लिहायचं म्हटलं, आता समजलंय का पण सगळ्यांना? नक्की समजलंय का? मग आता समजलेल्या गोष्टी लिहाव्या लागतील कारण लिहिण्याचे मार्क असतात आपल्याला. नाहीतर एखादं जायचं सर मला सगळंच येत होतं फक्त मी लिहिलं नाही. बघा तुम्हाला परीक्षेत लिहिण्याचे मार्क असतात, बरोबर आहे ना? लिहिलं तर मार्क भेटतात. सीईटीज मध्ये गोल केलं तर मार्क, बरोबर आहे ना? म्हणजे तुम्हाला तिथं काहीतरी करावं लागतं. जसं लेक्चर मध्ये बसल्यानंतर आमची साक्षी मला डिस्टर्ब करते कधी कधी, तसं काहीतरी करावं लागतं है ना? काय म्हणते ज्ञानेश्वरी? काय म्हणते? मी लिहिणारच नाही काहीतरी म्हणत असेल ती. मला त्या दिवशी म्हणले मी बोर्डाच्या एक्झाम मध्ये गेलो लिहिणारच नाही. हा काय रे सोन्यानो? ऍक्सेलरेशन, सॉरी. हा मग ऍक्सेलरेशन तुमच्याच पद्धतीमध्ये काय असेल? कॅन बी डिफाइन्ड ऍज दी रेट ऑफ चेंज ऑफ कशामध्ये बदल होतो? व्हेलॉसिटी मध्ये विथ रिस्पेक्ट टू वेळेनुसार बदल झाला. कशात? तर व्हेलॉसिटी मध्ये. तर त्याला काय म्हणायचं? मग ऍक्सेलरेशन कशाने दाखवतात? ए या लेटरने. कशाने दाखवतात? मग मला सांगा, जर आपण ऍव्हरेज ऍक्सेलरेशन काढायचं म्हणलं तर ते असतं टोटल किती बदल झाला व्हेलॉसिटी मध्ये आणि किती वेळात झाला, असं असतं. लक्षात आलं का? पण डेफिनेशनच्या भाषेत म्हटलं की चेंज झाला व्हेलॉसिटी तर असं असेल ना बाळांनो, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी ना. मग किती बदल झाला किती वेळामध्ये, कळलं का? समजलं का? मग मी यालाच समजा म्हटलं, ह्यालाच काहीतरी असं म्हटलं, समजा डेल्टा काहीतरी म्हटलं आपण, किंवा असं याला म्हटलं फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी आणि याला म्हटलं व्ही बाय टी. चालेल ना काहीतरी सिम्बॉल देण्यासाठी, कळलं का रे? मग आता मला सांगा, इथं शांत डोक्याने बघा, व्हेलॉसिटी जी आहे व्हेलॉसिटी स्केलर असते का वेक्टर असते? मग व्हेलॉसिटीला जर दिशा असेल तर ऍक्सेलरेशनला ऑटोमॅटिकली असायलाच पाहिजे, कारण ऍक्सेलरेशन कोणावर अवलंबून आहे? व्हेलॉसिटीवर आहे. आता युनिट काय असेल बघा, व्हेलॉसिटीचं युनिट असतं मीटर पर आणि टायमिंगचं पर, बरोबर आहे ना? मग हे खाली येणार ना, म्हणजे हे असं होईल ना मीटर आणि हे सेकंद दिलं खाली आणि हे ओरिजिनल इथलं, तर काय होणार? हे मीटर पर सेकंड, बरोबर आहे का? मग ज्याला हे कळतं त्याला तिकडचं कळेल की नाही? ते सगळं ह्याच भाषेत असेल की नाही? तरी सुद्धा आज वेळेअभावी हे घेता येणार नाही, कारण पुढे मला 5-10 मिनिट लागतील, पण मला नकोय तुम्हाला लगेच सुरुवातीलाच एवढा त्रास द्यायचा. पहिल्या गिअरवर गाडी जास्त पळवायची नसते, बरोबर आहे ना? हे खरं समजलंय का सगळ्यांना? मग आता मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे. थांबा. तुम्हाला काय वाटतं उद्या आल्यानंतर मी काय शिकवेल तुम्हाला? अँग्युलर, हे कसलं ऍक्सेलरेशन आहे? मीटर म्हणलं विषय संपला. हा मग उद्या काय शिकवणार? मग तुम्हाला वाटतं का मी शिकवणार का तुम्ही उद्या मला सांगायचं? आता पण ते समजून सांगताना हे समोर कळलं पाहिजे ना. मग सेम असंच असेल ना, इथं व्ही लिहिलंय तिथं ओमेगा होईल ना. मग इथं मला सांगा मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे, तिथं रॅडियन पर सेकंड स्क्वेअर असंच होणार ना. तरी सुद्धा मी शिकवणारच आहे, फक्त मला एक म्हणायचंय की सवय लावून घ्या समजण्याची. एकदा तुम्हाला ही आवड निर्माण झाली ना, विश्वास ठेवा बाळांनो, जर तुम्ही कुठल्याही करिअर मध्ये गेलात ना, एक साधी सोपी गोष्ट तुम्हाला फक्त सांगतो. आता इथे धाराशिव शहरामध्ये जेवढे काही शिक्षक आहेत, चांगला शिकवणारा असो खराब असो काही असो, तुम्ही कुठल्या तरी शिक्षकाला जाऊन, समजा तुम्हाला एखादा आवडला नाही आणि एखादा खूप आवडलाय, दोन्हीचं बोलतो, एखादा काहीच आवडलं नाही आणि एखादा खूप आवडलाय, आवडला नाही तरी आणि आवडला तरी तुम्ही कधीतरी त्या शिक्षकाला त्याची मार्कशीट मागितली का?
बरं, तुम्ही किती शिकलाय आणि तुमचं काय झालं कोणच विचारत नाही. तुम्ही शिकवलेलं आम्हाला आवडत असलं ना आम्ही बसतो. म्हणजे फायनली नॉलेज मॅटर करतं ना. लक्षात आलं का? कोणी कोणाच्या डिग्र्या बघत बसलंय का? नाही. म्हणजे मला हे म्हणायचं की सगळ्यात सर्वतोपरी तुमचं ज्ञान असेल आणि समजून घेण्यापेक्षा पलीकडचं काहीच नसतं. तर नक्की कळालंय का हे सगळं? नक्की.